दादा, कुत्रं चावल्यामुळं तुमच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तुमचं नाव काय आणि कुठं घटना घडली नेमकी आणि कसं झालं हे सर्व? माझं नाव विशाल सुधाकर झोपे. मी राहायला नारायणनगर भुसावळ. माझ्या मुलाला 24 तारखेला डॉग बाईट झाला. आम्ही मग तात्काळ ट्रामाला नेलं, सिरम दिले आणि त्याला इंजेक्शन दिलं. तिथून मग सिल्प हॉस्पिटलला शिफ्ट केलं जळगावला. तिथे त्याची कॉस्मेटिक सर्जरी घेतली. त्यानंतर तिथं स्टेबल झाला. 4 दिवसानंतर त्याला डिस्चार्ज दिला गेला. मग आम्ही घरी आल्यानंतर थोडं थांबलो. मग त्याला काय झालं, 2 दिवसानंतर थोडंसं आलं. मग आम्ही त्याला परत ॲडमिट केलं. ॲडमिट विश्वप्रभामध्ये केलं आणि त्यानंतर मग त्याला सलाईन लावल्या. पण रात्री त्याला रॅबिसचे लक्षणं दिसायला लागले आणि मग तत्काळ आम्ही त्यांना डॉक्टरांचा सल्ला घेऊन आम्ही मुंबईला गेले. मुंबईला हॉस्पिटल कस्तुरबा हॉस्पिटल चिंचपोकळी इथं नेण्यात आलं आणि सकाळी जो आम्ही 11-12 वाजता तिथे पोचले. डॉक्टरांनी त्याला बघितल्यानंतर डॉक्टरांनी डायरेक्ट नाही सांगितलं. त्याचा जीव मुठीत ठेवून त्याला नेलं होतं, पण आमचा बाळ वाचलं नाही. किती वर्षाचं बाळ होतं दादा आणि नेमकं कुठं घडलं, कशी घटना घडली होती? त्यावेळी बाळ काय करत होतं? बाळ मंदिरात दर्शन घेऊन वापस येत होता. आमच्या घराच्या समोर गार्डन आहे. त्या गार्डनमधून येताना त्याला डॉग दिसलं. तो घाबरून पडल्यामुळे काय झालं, त्याच्या चेहऱ्याला त्याने चावा घेतला आणि तो फार गंभीर होता. त्याच्यामुळे त्याचा प्राण गेला.